नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण दुर्गा सप्तशती हा ग्रंथ घरात वाचल्याने घरातील किती प्रश्न सुटतात हे पाहिले. आज आपण बघणार आहोत की श्री स्वामी समर्थ केंद्रात जो नवचंडी याग होतो त्यात कोणती वस्तू टाकल्याने आपल्या घरात प्रश्नच राहणार नाही. तर बघा, नवचंडीच्या माध्यमातून जे 11 अलंकार आपण हवनात टाकतो त्याचा संबंध आपल्या कुटुंबाशी असतो. देवीचे 11 अलंकार हे असतात. पहिला आहे मणी मंगळसूत्र, दुसरा हळदी कुंकू, तिसरा खेळणा पाळणा, चौथा 5 फळांची ओटी, पाचवा साडीचोळी, 6वा खण नारळ, 7वा पंचखाद्य, 8वा होमपुडा, 9वा हारवेणी, 10वा गुलाल शेंदूर, 11वा पूर्णावरणाचा नैवेद्य. असे हे 11 अलंकार असतात आणि त्यात विडेसुद्धा येतात. हे विडे 14 प्रकारचे असतात. बघा, तर मग नवचंडीच्या हवनात आपण जर मणी मंगळसूत्र अर्पण केले तर आपल्या सौभाग्यावरचे अरिष्ट जाते. हवनात आपण हळदी कुंकू अर्पण केले तर ज्यांचे माणसं खूप त्रास देतात, जी मुलगी घरी येऊन बसलेली ती तिच्या घरी नांदायला जाते. हवनात आपण जर ज्या स्त्रीला संतती नाही तिने खेळणा पाळणा अर्पण करावा. हवनात 5 फळांची ओटीसुद्धा संततीसाठी असते. ज्या कुटुंबात मुलगा मुलगी लग्नाची असेल त्यांनी हवनात साडीचोळीचा अलंकार अर्पण करावा. लग्नासाठी व संततीसाठी खण नारळाची ओटीसुद्धा अर्पण करतात. ज्या घरात नोकरी धंद्याचा प्रश्न असेल त्यांनी हवनात पंचखाद्य अर्पण करावे. ज्या घरात सतत आजारपण चालू असते त्यांनी नवचंडीच्या हवनात होमपुडा अर्पण करावा. ज्यांच्या कुटुंबात कर्जबाजारीपणा जास्त असतो त्यांनी हवनात हार वेणी अर्पण करावी. ज्या कुटुंबात करणीबाधेचे प्रकार व बाहेरील बाधेचे प्रकार होतात त्यांनी नवचंडीच्या हवनात गुलाल शेंदूर अर्पण करावा. घरात जर नोकरीचा प्रश्न असेल तर पूर्णावरणाचा नैवेद्य हवनात अर्पण करावा. नवचंडीच्या हवनात आपल्या घरातील संकट वेड्याच्या रूपाने देत असतो. तसेच नवमीच्या दिवशी गायत्री सहस्रनामाचे हवन करतात. पंचमीच्या दिवशी ललिता सहस्रनामाचा पाठ घेऊन श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावे. 48 दुर्वांची जोडी 16 वेळा श्रीसूक्त म्हणून कुलदेवीला वाहिल्याने पंचमीच्या दिवशी कुलदेवीला वाहिल्याने घरात अटॅकचा पेशंट राहत नाही. दसऱ्याच्या दिवशी अंगणात रांगोळीच्या बाजूला शेणाचा किंवा गाऱ्याचा राक्षस करावा. अंगणात जेव्हा माणूस आपट्याचे पानं आणतो त्यावेळेस त्या आल्यावर त्या माणसाला म्हणजे आपल्या माणसाला त्या राक्षसावर पाय देऊन यायला सांगणे आणि मग माणसाचे व मुलाचे औक्षण करावे आणि दिवे उतरून फेकावे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचा कुठलाही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा. मी जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.